नमस्कार विद्यार्थी मित्रो. आजचा जो व्हिडिओ आहे आपला तो आहे दीपावलीचा गृहपाठ म्हणजे दिवाळीचा जो अभ्यास आहे तो. इयत्ता या ठिकाणी 4 म्हणजे 4 नंबरचं हे पुस्तक आहे नवनीत प्रकाशनाचं. या पुस्तकातील आपण आज सर्व भाषाविषयी भाषाविषयी सर्व प्रश्नाची या ठिकाणी उत्तरे पाहणार आहोत. ठीक आहे. तर आजचा व्हिडिओ फक्त आपला भाषा या विषयाचा असेल. ठीक आहे. चला तर आपण आता पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. तर पहा या ठिकाणी प्रश्न पहिला तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. तर मुलांनो नीट लक्ष द्या. प्रश्न पहिला जो आहे तो खालील शब्दाचा वर्णानुक्रमे लावायचा आहे आपल्याला. वर्णानुक्रमे म्हणजे जसं आपण म्हणतो क, का, की अशा पद्धतीने लावायचं आहे. किंवा मग समजा जर असेल ए बी सी डी, समजा हे वर्णानुक्रमे म्हणजेच क्रमाने येणार आहे. तर सुरुवातीला मा असतो, मी, मू हे असं. ठीक आहे. तर हे या ठिकाणी आपले पहिले 5 प्रश्न आहेत. या प्रश्नाची उत्तर तुम्हाला हे स्क्रीनवर दिसत आहेत. ठीक आहे. तर बघा इथं इथं पहा वर्णानुक्रमे लावलं तर आपण अगोदर क्रम, क्रूर आणि क्रौर्य हे या ठिकाणी जुळल. तिसऱ्याचं उत्तर या ठिकाणी छत, जवळ, जावई, जिरे, ईश्वर. त्यानंतर चौथ्याचं ईश्वर, किंमत. त्यानंतर गढूळ आणि ज्ञान. 5 नंबरचं उत्तर आपलं ग्रीष्म, लसूण, शहामग्र आणि सूर्य हे उत्तर असणार आहेत. तर पहा ही उत्तरे तुम्ही या ठिकाणी थोडासा व्हिडिओ थांबवून तुम्ही उत्तर लिहून घ्या. नंतर तुम्ही पुढील प्रश्नाकडे वळायचे. ठीक आहे. चला व्यवस्थितपणे लिहून घ्या. सर्व या ठिकाणी भाषा विषयी म्हणजे आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये फक्त भाषेची उत्तरं पाहणार आहोत. पुढील व्हिडिओमध्ये आपण या पुढील पार्ट म्हणजेच गणिताची उत्तरे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. ठीक आहे. चला आता. ठीक आहे. लिहिलं आणि लिहिलं नसेल तर तुम्ही हळूहळू लिहून घ्या. चला आता मी पुढे जातो. ठीक आहे. तर पहा आता पुढे गेल्याच्या नंतर आपल्याला पुढील प्रश्न आहे. या ठिकाणी दिलेलं आहे की एकच शब्दाचे 2 अर्थ असणारे वाक्य आहेत. या ठिकाणी एका शब्दाचे 2 अर्थ असणारे वाक्य आहेत. आता वाक्य कशी आहेत ते आपण समजून घेऊया एक एक. तर पहा या ठिकाणी सुरुवातीला दिले, मी देवापाशी फुलाचा हार बनवला. आता पहा देवासाठी काय बनवलाय? फुलाचा हार बनवलाय. हार या ठिकाणी देवासाठी बनवलाय. पण कबड्डी स्पर्धेत आमच्या संघाची हार झाली. या हार शब्दाचा अर्थ काय? पराभव. काय? पराभव. पराभव. ठीक आहे. तर असं एकाच शब्दाचे 2 अर्थ या ठिकाणी गोळा. गोळा हा शब्द आहे. याचे 2 या ठिकाणी अर्थ असणारे 2 वाक्य इथे लिहिलेले. पहा झाडावर पाखरे गोळा झाली किंवा तुम्ही असंही म्हणू शकतात मैदानावर खेळाडू गोळा झाले. असं आपण या ठिकाणी तुमच्या मनावर तुम्ही या ठिकाणी वाक्य बनवू शकता. दुसरं वाक्य श्यामलला बर्फाचा गोळा आवडतो. तुम्ही अजून दुसरं वाक्य लिहू शकता या ठिकाणी कुठलंही. समजा तुमचं स्वतःचं नाव घेऊ शकता इथे तुम्ही. समजा ईश्वरीला लाडू लाडूचा गोळा आवडतो. असं आपण या पद्धतीने आपण आपण वाक्य बनवू शकतो. आता मानचे 2 वाक्य. गावात सरपंचांना मोठा मान असतो किंवा गावात पोलीस पाटलांना मोठा मान असतो. त्यानंतर आपण जे आपल्याला असतील ते वाक्य या ठिकाणी लिहायचे. त्यानंतर 6 महिन्यानंतर बाळाची मान बसते. तर मान बसणे वेगळं आणि हा मान म्हणजे या ठिकाणी म्हणजे आपण त्याला काय म्हणू? प्रतिष्ठा. तर असं या ठिकाणी 2 अर्थाचे 2 वाक्य या ठिकाणी दिलेले आहेत. ठीक आहे. तिसरा या ठिकाणी आहे हवा. तर हवेचं या ठिकाणी लक्षात घ्या. सकाळी हवा थंड असते आणि रीनाला नवीन पेन हवा आहे. इथं हवा म्हणजे काय? पाहिजे आहे याचा अर्थ आहे. आणि या ठिकाणी हवा कशी आहे? थंड आहे. ठीक आहे. तर हे 2 वेगवेगळ्या अर्थाचे वाक्य आहे. चला आता पुढे आपण यामधील 4, 5 आणि 6 हे 3 या ठिकाणी उदाहरणं पाहूया. ठीक आहे. तर 4 नंबरचं उदाहरण अगोदर आपण घेऊ. तर पहा 4 नंबरचं उदाहरण तुम्हाला स्क्रीनवर दिसते. तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे?
खोड. खोड म्हणजे आता या ठिकाणी झाडाचे खोड जाड असते, इथं खोड. आणि खोड या ठिकाणी काय, सरांनी मुलांची उशिरा येण्याची खोड मोडली. या ठिकाणी खोड मोडणे म्हणजे काय करणे, आपण म्हणतो ना खोड मोडली, म्हणजे एखादी जर आपल्याला सवय असेल तर ती सवय मोडणे याचा असा अर्थ होतो. या ठिकाणी दिलंय 5 मध्ये तीर. तर श्रीरामाने धनुष्यावर तीर चढवला. त्यानंतर आमचे गाव नदीच्या तीरावर आहे. तीरावर आहे याचा अर्थ काठावर आहे, याचा असा अर्थ होतो. ठीक आहे. चला, तुम्हाला जे वाक्य पाहिजे ते वाक्य तुम्ही या ठिकाणी लिहू शकता. या ठिकाणी मी जे वाक्य लिहिले असेच तुम्ही लिहावं असं काही नाही. कर म्हणजे या ठिकाणी बघा, सर्वांनी वेळेवर कर भरावा. कर म्हणजे या ठिकाणी या वाक्यात कर म्हणजे काय भरावा, तर टॅक्स असतो तो भरावा. आणि देवापुढे सर्वांनी कर जोडले. कर जोडणे म्हणजे याच्या या ठिकाणी हात जोडणे असा याचा अर्थ होतो. ठीक आहे. चला पुढे जाऊया. आता पुढे या ठिकाणी आपल्याला जे सांगितलेले सांगा पाहू. या ठिकाणी काय सांगितले आपल्याला, सांगा पाहू. तर या ठिकाणी काय सांगायचं तुम्हाला, तर इथे विचारले आपल्याला की शिवकालीन युद्ध गर्जना कोणती होती. म्हणजे शिवाजी महाराजांच्या काळात युद्धाला जाताना हर हर महादेव असं या ठिकाणी ते मावळे म्हणत होते. तर ती गर्जना आपल्याला या ठिकाणी लिहायची. ठीक आहे. चला आता पुढील या ठिकाणी प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. पेज आपलं या ठिकाणी 3 नंबरचं चालू आहे. आता 3 नंबरच्या पेजवरील या ठिकाणी पहिला प्रश्न, खालील शब्दकोडी पूर्ण करा. आता ही शब्दकोडी आपल्याला पूर्ण करायची आहे. तर या ठिकाणी झाडाची वाळलेली पानं जी आहेत त्याला आपण पालापाचोळा म्हणतो. तर हे आडवा शब्द, हे बघा, पालापाचोळा. त्यानंतर कसदार. कसदार म्हणजे काय, कसदार म्हणजे या ठिकाणी सकस, कसा आहे, सकस. आणि उभा, पालन करणारा काय असतो, तर तो असतो पालक. ठीक आहे. तर अशा पद्धतीने याचं उत्तर तुम्ही लिहायचे. पुढील या ठिकाणी प्रश्नाकडे वळणार आहोत. तर पुढील प्रश्नामध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की सर्व शब्द अर्थपूर्ण होण्यासाठी या ठिकाणी आपल्याला ही योग्य टीक करायची आहे. म्हणजे ही जी खूण आहे अशी खूण करायची आहे. तर ह्या दोन्हीपैकी कुठली अक्षरे या ठिकाणी इथे ठेवल्याच्या नंतर अर्थपूर्ण शब्द होतो असं या ठिकाणी आपल्याला करायचे. तर 1 नंबरचं हे उत्तर आपलं बरोबर आहे. अंग, रंग, ढंग, चंग हे या ठिकाणी अगदी बरोबर आहे. आता पुढील आहे प्रश्न. तर पुढे आपल्याला काय सांगितलेलं आहे की या ठिकाणी 2 नंबरचा जो प्रश्न दिसतोय, हे गोल जे आहेत या गोलमध्ये अक्षर आपल्याला या ठिकाणी गोलमधली अक्षरे शोधायची होईल. तर इथं ट क शब्द आलेला आहे. तर बघा, च ट क, का ट क, पा ट क, ना ट क, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 मध्ये टिक करायचे तुम्ही. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, खालील अपूर्ण मन पूर्ण करायची आपल्याला. म्हणजे या ठिकाणी मनी दिले आता, या मनी आपल्याला पूर्ण करायच्या. ठीक आहे. आता आपल्याला मनी पाठ आहे का सर्वांना. बघा, जर तुम्ही शालेय स्पर्धा परीक्षेमध्ये जर परीक्षा देत असाल, समजा 4थीला ज्या काही परीक्षा असतात, मंथन, MTS, श्रेया, ज्युनियर IAS, ज्या काही परीक्षा असतील त्या तुम्ही जर देत असाल तर याची उत्तरं तुम्हाला 100% येऊन जातात. तर बघा, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न ही म्हण आहे. ठीक. आता दुसरी म्हण, आधी पोटोबा मग काय विठोबा, ही म्हण या ठिकाणी कंप्लीट झालेली, पूर्ण झालेली. डॅश डॅश काकडीला राजी. तर काकडीला कोण राजी असतो, तर तो असतो कोल्हा. ठीक आहे. पुढे, आंधळा मागतो 1 डोळा, देव देतो 2. ठीक आहे. तर 2 डोळे, देव देतो 2 डोळे. आपला हात जगन्नाथ, नाचता येईना अंगण वाकडं, या म्हणी या ठिकाणी आहेत. इथं तुम्हाला काही चेंजेस करायचा नाही, जशा म्हणी आहेत तशाच असतात, त्याच्यामध्ये काही बदल करता येत नाही. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न या ठिकाणी आहे आपला. तर पुढे काय दिलेले आहे आपल्याला की या ठिकाणी सांगा असं सांगितलेलं आपल्याला. सांगा पाहू वनस्पतीचे नाक. म्हणजे वनस्पती आपण जसं श्वसन करतो नाकाद्वारे, तसं वनस्पती जी असते, वनस्पती श्वसन करते, ती कशाच्याद्वारे करते असं या ठिकाणी विचारलंय. तर पानाला बारीक बारीक छिद्र असतात, त्याद्वारे वनस्पती काय करीत असते, आपलं श्वसन करत असते. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न,
खालील नामाचं या ठिकाणी लिंग आपल्याला लिंग बदलायचे. तर आपल्याला लिंगाचे प्रकार स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी हे आपल्याला लिंगाचे प्रकार या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. तर पहा या ठिकाणी लिंगाचे इथे दिले. विदुर या ठिकाणी त्याचं जर लिंग बदलतं विधवा, त्यानंतर विद्वान विदुषी, त्यानंतर गवळी गवळण, त्यानंतर लेखक लेखिका, वकील वकिलीन, म्हातारा म्हातारीण, ठीक आहे, म्हातारी, साधू आणि या ठिकाणी साधून असं होत नाही तर साध्वी होत असते. महिलाचं पुरुष, त्या ठिकाणी बोकाचं भाटी होतो आणि बंधूचं भगिनी. हे या ठिकाणी नामाचे लिंग बदलून हे उत्तरं आहेत बघा. ठीक आहे. तर तुम्ही व्हिडिओ थोडासा थांबवायचा, पॉज करायचा, उत्तर लिहायचं आणि पुढे जायचे. ठीक आहे. चला आता पुढे आपण बोलूया. पुढील प्रश्न पाहत आहोत आपण आता. आता पहा या ठिकाणी पुढील प्रश्न आहे आपला, वेगळा अर्थाचा शब्द निवडायचा आपल्याला. कशाचा? वेगळ्या अर्थाचा शब्द निवडायचा आहे. म्हणजे या ठिकाणी 3 शब्द सारखे असतील. सारखे असतील म्हणजे कसे असतील नेमके? तर ते समानार्थी शब्द असतील 3. तर एक शब्द वेगळा असणार आहे. तर तो आपल्याला ओळखायचा आहे. तर पहा माय, जन्मदा, जनक आणि आई. या ठिकाणी जनक हा वेगळा शब्द, हे आईचे समानार्थी शब्द आहे. ठीक आहे, जनक. त्यानंतर मुलगी, नंदिनी, आत्मजा, लेख. या ठिकाणी आत्मज. आत्मज वेगळा शब्द आहे. आत्मजाचा सॉरी. त्यांना वात, पवन, अनिल आणि अनल. हे अनल वेगळा शब्द आहे. हे वाऱ्याचे नाव आहे. या ठिकाणी पयोधी, जलधी, तटिनी, रत्नाकर. तटिनी वेगळा आहे. बाकी हे समुद्राची नाव आहेत समानार्थी. राजीव, जलद, कमळ, अंबुज. या ठिकाणी जलद हा या ठिकाणी वेगळा शब्द येईल. चला पुढील प्रश्नाकडे वळणार आहोत आपण. पुढील प्रश्न आहे, खाली दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी लिहायचा आहे. विरुद्धार्थी शब्द आपण लिहूया. तर पहा विकासचा विरुद्धार्थी काय असतो? ऱ्हास होणे. ठीक आहे. विचारचा अविचार आहे. नंतर हर्षचं दुःख हा शब्द विरुद्धार्थी आहे किंवा त्याला आपण खेद पण म्हणू शकतो. स्तुतीचं या ठिकाणी निंदा येईल. चवचं बेचव, त्यानंतर उपायचा निरुपाय येईल. अंतरून पांघरून साम्याचा भेद येतो. भेद पण आणि या ठिकाणी फरक पण जमतो. दोन्ही पण जमतात या शब्दाने. गरजचं येईल विरळ आणि हजरचं येईल गैरहजर. ठीक आहे. हे विरुद्धार्थी शब्द तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्न आहे आपला, सांगा पाहू. तर सांगा पाहू इथे काय दिले आपल्याला सांगा पाहू मध्ये. ते विचारले, खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे. ही जी प्रार्थना आहे ती कोणी लिहिली? तर त्याचं उत्तर आहे पांडुरंग सदाशिव. हिचे नाव दिसत नसेल तर लक्षात घ्या तुम्ही. पांडुरंग सदाशिव, मी वाचून दाखवतोय, लक्ष द्या. पांडुरंग सदाशिव साने, त्यालाच आपण साने गुरुजी म्हणतो. हे या ठिकाणी खरा तो एकची धर्म ही प्रार्थना त्यांनी लिहिलेली. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे येऊया. प्रश्न क्रमांक जे असेल तो आता पहा आपलं पेज नंबर 4 झाले. 5 नंबरचं पेज चालू आहे आपलं. तर 5 नंबरच्या पेजवर या सर्वजण. तर इथं बघा आता, हे सूर्य या शब्दाचे चौकटीत लपलेले समानार्थी शब्द आपल्याला शोधायचे. तर कोणकोणते? तर पहा याच्यामधले मी या ठिकाणी शोधून लिहिले. तर तुम्ही या ठिकाणी हे बघा, पहिला शब्द लिहिला आहे भास्कर. तर तुम्ही या ठिकाणी असं शोधून लिहायचे. त्यानंतर दुसरा शब्द या ठिकाणी लिहिला आहे दिनकर. ते पहा दिन क आणि र, दिनकर. तर या ठिकाणी तुम्ही शोधा हे शब्द. ठीक आहे. तर त्यानंतर दिनमणी, सहस्त्रकर, मित्र, सविता, रवी, हे असे या ठिकाणी तुम्ही शोधायचे आणि या ठिकाणी लिहायचे. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे, वाक्य प्रचार व त्याचा अर्थ योग्य जोड्या या ठिकाणी लावायच्यात आपल्याला. आता ह्या जोड्या लावताना तुम्हाला सर्व वाक्यप्रचार पाठ असणं आवश्यक होते, तरच या जोड्या तुम्हाला जमणार आहेत. तर पहा या ठिकाणी वाक्य झुंड देणे याचा अर्थ काय? लढणे. काय करणे? लढणे. झुंड देणे, लढणे. तर पहा इथं आपल्याला उत्तराला ही मधली लाईन दिलेली, त्याच्यामुळे आपल्याला अशा जोड्याला लावता झुंड देण्याचा अर्थ याच्यातून शोधायचा आणि समोर लिहायचा. त्यानंतर अर्जव करणे याचा अर्थ विनंती करणे. पदर पसरणे याचा अर्थ याचना करणे. पाठ थोपटणे, शाबासकी देणे.
आपण म्हणतो का नाही, गुरुजींनी माझी पाठ थोपटली म्हणजेच काय केली, शाबासकी दिली. त्यानंतर डोळा लावणे म्हणजेच काय करणे, झोप लागणे. पोटात कावळे ओरडणे याचा अर्थ खूप भूक लागणे. हे या ठिकाणी याचे उत्तर आहेत वाक्यप्रचाराचे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढचा प्रश्न आहे आपला, खालील शब्दा समूहाबद्दल एक शब्द या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे. तर पहा, हे निवडताना देश देशासाठी प्राणार्पण करणारा काय असतो, हुतात्मा असतो. आणि हुतात्माच उत्तर लिहा, कारण देशाची सेवा करणारा देशभक्त असं आपण म्हणू शकतो. हुतात्मा लिहिलं तर योग्य राहील, हेही चालते, काय अडचण नाही. माकडाचा खेळ कोण करतो, मदारी. गुण ओळखून कदर करणारा गुणग्राहक. त्यानंतर दुसऱ्यावर अवलंबून असणारा परावलंबी असतो. लिहिता वाचता न येणारा निरक्षर असतो. त्याला आपण अडाणी देखील या ठिकाणी काही ठिकाणी म्हटले जाते. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजेच आपलं भाषा आहे. आपण भाषेमधून आपले विचार व्यक्त करत असतो. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळायचं आपल्याला. प्रश्न पहा, आता आपले 5 पेज संपलेले, 6वं पेज चालू झाले आपलं. तर 6व्या पेजवरचा पहिला या ठिकाणी प्रश्न आहे. तर या ठिकाणी काय विचारले समजून घ्या आता. अर्थपूर्ण जोड शब्द पूर्ण करायचे आपल्याला, अर्थपूर्ण. तर आता धष्ट पुष्ट, पुढं केर कचरा, ओबड धोबड येईल, ओबड धोबड. ठीक आहे, ओबड धोबड. त्यानंतर लगळ पगळ, दंगा मस्ती, भाजी पाला, मीठ भाकर, तंटा बखेडा. त्यानंतर काम धंदा बी जमतो आणि कामकाज पण जमतो, दोन्हीपैकी कुठलंही एक लिहा. आदळ आपट, होम हवन, साज शृंगार. आता पहा, थोडंसं फास्ट होत असेल तरी तुम्ही तुमचं या ठिकाणी हा प्रश्न थांबवायचा आहे आणि तुमचे उत्तरं लिहून घ्यायचे. आता पुढील प्रश्न आहे, पिल्लूदर्शक शब्द या ठिकाणी आपल्याला ओळखायचे. आता हे पिल्लूदर्शक शब्द तुम्हाला सर्वांना बऱ्याच ठिकाणी माहीत असते. म्हशीचं रेडकू असते, घोड्याचं शिंगरू, वाघाचा बछडा, बोकडाची करडू, त्यानंतर गाढवाचं पण शिंगरू असते, हरणाचं पाडस, सिंहाचा छावा, कोंबडीचे या ठिकाणी पिल्लू. ठीक आहे, असे हे पिल्लूदर्शक आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी शेळीची काय असते, इथे या ठिकाणी शेळीचं दिलं नाही ना. ठीक आहे. शेळीचा पिल्लूदर्शक शब्द, शेळीचा पिल्लूदर्शक शब्द तुम्ही काय करायचा, कमेंटमध्ये मला सांगायचं, शेळीचा पिल्लूदर्शक शब्द काय होतो. ठीक आहे, शेळी. कमेंटमध्ये तुम्ही याचं उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. चला आता पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे बघा, वचन बदला. वचन बदलायचे, एक वचनी अनेक वचनी शब्द जे आहे तर त्या प्रकारातला या ठिकाणी वचन बदलायचे म्हणजे दिलेले शब्द. ठीक आहे. आता पहा, या ठिकाणी पहिला शब्द काय आहे आपला, पिसूचं पिसवा येईल, डोंगर डोंगरच राहील. काही शब्दाचे अनेक वचनी तेच असते म्हणजे होत नसते, हे लक्षात घ्या. दिशाचं दिशाच राहील, दगड दगडच राहील, जमीन जमिनी, आठवडा आठवडे. ठीक आहे. त्यानंतर हात हातच राहतो, घोडा घोडे, पंखा पंखे, माहितीचं माहितीच राहते, झाडे झाड, बी आणि बिया. ठीक आहे, असं तुम्ही या ठिकाणी याचे लिहू शकतात. आता पुढे 2 अजून राहिलेले, ते पण आपण या ठिकाणी लगेच पाहूया. आता 2 काय कोणते राहील, मंडळ. काय मंडळचं मंडळच राहील आणि त्यानंतर पतंगचं पतंगच राहील. ठीक आहे. आता इथे सांगा पाहू विचारले, जनगण मन लिहिणारे कोण, तर त्याचं उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. ठीक आहे. तर तुम्हाला आणखीन एक सांगा पाहू मध्ये मी प्रश्न विचारतो. वंदे मातरम गीत कोणी लिहिलं, कमेंट करा. वंदे मातरम, वंदे मातरम हे गीत कोणी लिहिलं त्याचं तुम्ही काय करायचं, कमेंटमध्ये मला उत्तर सांगायचं. ठीक आहे. चला पुढील प्रश्नाकडे आपण वळूया. आता 6 पेज झालेत आपले, 7वं पेज चालू आहे बघा. तर 7व्या पेजमध्ये आपल्याला सांगितले या ठिकाणी अस्वच्छतेचे दुष्परिणाम आणि त्याचे काय उपाय आहेत ते आपण या ठिकाणी पाहायचे. तर पहा, या ठिकाणी
याची उत्तरं तुम्ही लिहून घ्या. म्हणजे केसामध्ये कोंडा होतो, केसाला खाज सुटते, केस गळतात, हे आपण या ठिकाणी केसाचे अस्वच्छ जर ठुले तर हे परिणाम होतील. त्याच्यावर उपाय काय? नियमित स्वच्छ केस धुवावे, त्याला आपण शॅम्पूने धुवावे, सिककई वगैरे वापरावी. नखाचं पण नखामध्ये या ठिकाणी घाण साचते, ती घाण आपल्या पोटात गेल्यावर पोटदुखी होते व वेगवेगळे आजार आपल्याला होऊ शकतात. हे आपण या ठिकाणी लिहायचं आणि त्याचे उपाय पण या ठिकाणी समोर दिलेले आहेत. आता या ठिकाणी तुम्ही तुमच्या पद्धतीने बदल करून लिहू शकता. ठीक आहे. चला आता पुढील या ठिकाणी प्रश्न आहे. तर पुढील प्रश्न तुम्हाला सर्वांना दिसतोय. जरा डोकं चालवा. या ठिकाणी सांगितले प्रश्न आकृतीतील फक्त दोनच काड्या हलवून उत्तर आकृतीशी तशी दिसण्यासाठी काय कराल आणि उत्तर आकृती काढायची आपल्याला. तर आता बघा ही प्रश्न आकृती आणि इथं उत्तर जशी असते तशी दोनच काड्या बदलायच्यात. याचा अर्थ या काडीला 1 नंबर देऊ आपण, याला 2 देऊ. 1 आणि 2 जर आपापसात जर आपण बदलले तर इथं 2 केली काडी आणि इथं जर 1 नंबरची काडी काढली, 2 काड्या आपण हलवल्या आणि बाकीच्या काड्या जशाच तशा, तर ही आकृती या ठिकाणी बनते. अगदी बरोबर उत्तर असणार आहे आपलं. ठीक आहे. आता पुढील या ठिकाणी सांगा पाहूमध्ये विचारले की पसायदान कोणी लिहिले? काय विचारले? पसायदान कोणी लिहिली? ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे ज्ञानेश्वर महाराज. आपण त्याला माऊली म्हणतो. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे. आता पहा आपले 7 पेज या ठिकाणी संपलेले आहेत. आता इथं आपल्याला आकृतीत दिलेल्या शब्दाचे वर्गीकरण करायचे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे आकृतीमध्ये दिलेलं जे भांड दिसते, या भांड्यामधले जे शब्द आहेत, या शब्दाचं आपल्याला काय करायचे? वर्गीकरण करायचे. वर्गीकरण म्हणजे वेगवेगळ्या गटामध्ये त्याला आपल्याला लिहायचे. तर त्याच्यामध्ये नाम या ठिकाणी ओळखायचे आपल्याला. सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद हे वरील याच्यामधले आपल्याला शोधून लिहायचे. तर पहा या ठिकाणी तुम्हाला ते शोधता आले पाहिजेत. तर ते शोधण्यासाठी तुम्हाला नाम म्हणजे काय, नाम म्हणजे काय, हे सर्व बघा. नाम म्हणजे काय? कुठल्याही पटकन सांगतो तुम्हाला. नाम म्हणजे काय? कुठल्याही वस्तू, व्यक्तीला, प्राण्याला किंवा ज्या वस्तूला नाव दिलेले असते त्याला नाम म्हणतो आपण. सर्वनाम म्हणजे काय? नामाऐवजी वापरलेला शब्द म्हणजे सर्वनाम असतो. जसं आता मी म्हणलं रवी हुशार आहे. काय म्हणलं? रवी हुशार आहे. हुशार आहे. तर याच्यामध्ये मला सांगा नाम काय आलेलं आहे? रवी. तर आता मी हेच वाक्य जर म्हणलं तो हुशार आहे. काय म्हणलं? तो हुशार आहे. हुशार आहे. तर याच्यामध्ये रवीच्या ऐवजी काय केलं मी? तो. म्हणजे तो काय झालं? सर्वनाम. विशेषण म्हणजे नामाविषयी अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला विशेषण असं म्हणतो आपण. तर पहा हुशार हे विशेषण आलं या वाक्यामध्ये. काय आलं? विशेषण हुशार. आणि क्रियापद म्हणजे काय? क्रिया या ठिकाणी पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद असतो. तर हे चार्ट तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ठीक आहे. चला तर थोडंसं पॉज करून तुम्ही हा चार्ट लिहू शकता. ठीक आहे. चला आता मी पुढे जातोय. आता पुढे दिलेले आहे सांगा पाहू वर्णमालेत एकूण स्वर किती आहेत? तर याचं उत्तर आहे 14. ठीक आहे. टोटल 14 आहेत. तर आता पेज क्रमांक 8 आपला संपलेला आहे. ठीक आहे. आता पेज क्रमांक आपण 9 कडे वळूया. तर 9 मध्ये खालील परिच्छेद वाचून त्या विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी तुम्हाला लिहायची. तर पहा हा परिच्छेद वाचल्यानंतर मी वाचून घेतलेला आहे. तुम्ही याला वाचा. आपण कोणाला लक्ष्मी मानतो? तर या ठिकाणी केरसुनीला हे उत्तर आपलं असणार आहे. पुढील प्रश्न आहे वरील उतार्यावरून सत्यविधान कोणते? तर उत्तराला गोल केलेले आहे मी. कोणतेही काम कमी प्रतीचे नाही हे त्याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे वरील उतार्यात कोणत्या नैतिक मूल्याचं महत्त्व या ठिकाणी सांगितलेलं? तर श्रमप्रतिष्ठा उत्तर आहे त्याचं. आणि राबणे या या शब्दाचा योग्य अर्थ श्रम करणे असा आहे. आणि 5 नंबर कर्म या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर त्याचं उत्तर आहे काम. ठीक आहे. आता सांगा पाहू मध्ये इथे एक प्रश्न दिलेला आहे. तर आता हे सांगा पाहू मध्ये
जो प्रश्न दिलेला आहे तो दिलेला आहे महाराष्ट्राची उपराजधानी कोणती, तर त्याचं उत्तर आहे नागपूर. तर पहा, आजच्या ज्या व्हिडिओमध्ये आपण भाषाची सर्व उत्तरं पाहिली आहेत. उद्या आपण गणिताची उत्तरं पाहणार आहोत. गणित, ठीक आहे. गणिताचा व्हिडिओ झाल्याच्या नंतर आपण परिसर अभ्यास, त्याच्यानंतर इंग्रजी, सर्वच तुमचे दिवाळीचे स्वाध्यायाचे सर्व विषय या चॅनलवर अपलोड करणार आहोत. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.